टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राजकोट किल्ल्यावर याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येतो आहे। आपल्याला माहितीच असेल की या ठिकाणी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता तो कोसळलेला होता आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात राजकारण पाहायला मिळालं। त्यामुळे नव्याने या ठिकाणी अशा पद्धतीचा चबुतरा बांधण्यात येतो आणि त्या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात येतो आहे। मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीचं जे काम आहे ते आता बघताय आपण कशा पद्धतीने अंतिम टप्प्यात आहे। या ठिकाणी 60 फूट उंच आणि 8 मिलीमीटर जाड असा हा 100 वर्ष टिकेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवला जातो आहे आणि त्यासाठी जी शासनाकडून मान्यता आहे ती पण मिळवण्यात आलेली आहे। मालवणमध्ये त्यासाठी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा बनवता येतो त्या ठिकाणी अशा पद्धतीचा हा 10 फूट उंचीचा चबुतरा उभारण्यात आला आहे। यामध्ये उच्च दर्जाचे जे डुप्लेक्स स्टेनलेस स्टील आहे ते वापरण्यात आलेले आहे। जर बघितलं तर मागच्या वेळी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला होता त्यामुळे मोठं राजकारण पाहायला मिळालं। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे हितचिंतक असतात त्यांच्याकडूनही एकूणच बघितलं तर रोष व्यक्त करण्यात आलेला होता। त्यामुळे आता अशा पद्धतीचा पुतळा जो उभारण्यात येतो आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अगदी सर्व प्रकारची काळजी घेण्यात आलेली आहे। हा जो पुतळा आहे तो 100 वर्ष टिकेल अशा पद्धतीचा हा पुतळा बसवण्यात येतो आहे आणि या ठिकाणी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जे साहित्य आहे ते सुद्धा आणण्यात आलेलं आहे। इकडून जर बघितलं तर येत्या काही दिवसात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे हा इथे आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता म्हणजे अगदी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बाजूला हा राजकोट किल्ला आणि या ठिकाणी जी अस्मिता आहे ती पुन्हा एकदा जपलेली आपल्याला पाहायला मिळेल। TV9 मराठीसाठी विकास गावकर, मालवण, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।